Hello students, it is the second lecture for aromatic compounds. In this lecture we are going to study about the difference between aromatic compounds and aliphatic compounds, as well as the chemical properties of aromatic compounds or chemical properties of benzene. First of all, we will see about what are the differences between aromatic compounds and aliphatic compounds. Here are the differences one by one. We will see here aromatic compounds, aliphatic compounds. हा क्वेश्चन 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी विचारला जातो. 2 मार्कासाठी विचारलं तर दिलेल्या डिफरन्सेसपैकी कोणतेही 4 लिहायचे आणि 3 मार्कासाठी विचारलं तर दिलेल्या डिफरन्सपैकी कोणतेही 6 लिहायचे. ओके. आणि डिफरन्स लिहिताना हे अशाच पद्धतीने लिहायचं, एकाखाली एक सगळे ॲरोमॅटिकचे सगळे कॅरेक्टरिस्टिक आणि नंतर परत ॲलिफॅटिकचे सगळे कॅरेक्टरिस्टिक एकाखाली एक शॉर्ट नोट दिल्याप्रमाणे लिहायचं नाही. याच पद्धतीने आपल्याला डिफरन्सेस लिहावे लागतात. ओके. नाव विल सी हिअर फर्स्ट ऑफ ऑल aromatic compounds मधला फर्स्ट पॉइंट, these are cyclic or ring compounds. हे सगळे जे aromatic compound जे आहेत these are cyclic or ring compounds. aliphatic मध्ये these are open chain compound, म्हणजे ह्यांचे जे टर्मिनल्स आहेत, टर्मिनल कार्बन ॲटम्स, they are free, they are open chain compounds. Now aromatic मध्ये सेकंड पॉइंट, they contain alternate कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ॲरोमॅटिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की ज्याच्यामध्ये अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि अल्टरनेट कार्बन 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 डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. या अल्टरनेट सिस्टीमला आपण कॉन्जुगेट बॉन्ड सिस्टीम असेही म्हणतो. परंतु ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये मात्र दे कंटेन आयदर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्केन म्हणतो, और दे कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काइन. अल्किन जरी असला कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा अल्काइन जरी असला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, तरीही त्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतोच. म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कंपल्सरी असणारच आहे, प्लस त्याच्या बरोबरीनं एकतर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. ओके. हे ॲलिफॅटिक कंपाऊंड. नाव नेक्स्ट पॉईंट, दे कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड लो पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. या ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये कार्बन ॲटमची संख्या जास्त असल्यामुळं त्याचं पर्सेंटेजसुद्धा जास्त असणार आहे, हायड्रोजन ॲटमचं पर्सेंटेज त्याचं कमी असणार आहे. ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये दे कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन, कारण हे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात, हायड्रोजनची संख्या याच्यामध्ये जास्त असते. देअरफॉर दे कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन अँड लो पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम्स. Now they burn with sooty flame. It is the very much important characteristic feature of aromatic compound. Sooty flame म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा रॉकेटचा दिवा जळत असेल किंवा कापूर जळत असेल तर त्या ज्वलन होत असताना त्याला एक धुरकट वात तयार होते किंवा धूर तयार होतो. धुरकट त्यात म्हणजे त्याच्या फ्लेमच्या साईडला जे धूर तयार होतो त्याला सुटी फ्लेम असं म्हणतात. धूर तयार होणारी फ्लेम असेल तर त्याला सुटी फ्लेम असं म्हणतात. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की धीज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे बर्न विथ सुटी फ्लेम. ॲलिफॅटिक कंपाऊंड दे डू नॉट बर्न विथ सुटी फ्लेम. हे जे बर्न होत असताना त्यांची सुटी फ्लेम तयार होत नाही किंवा धुरकट ज्योत तयार होत नाही. नाव नेक्स्ट वन, they do not easily attacked by normal oxidizing and reducing agent. हे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत ते ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे जे जनरल किंवा नॉर्मल आहेत त्यांच्याशी बरोबर रिॲक्ट होत नाहीत किंवा त्यांच्याकडून हे अटॅक होत नाही. नाव नेक्स्ट वन, दे इझिली अटॅक्ड बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. नेक्स्ट वन, दे डू नॉट गिव्ह ॲडिशन रिॲक्शन इझिली. हे जरी अनसॅच्युरेशन असेल, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल आणि डबल बॉन्ड जरी असला तरीसुद्धा ॲरोमॅटिक कंपाऊंडचं स्टॅबिलिटी खूप स्ट्रॉंग असते. रिंग स्ट्रक्चर असल्यामुळं, कंटिन्युअसली पाय बॉन्डचं फॉर्मेशन होत असल्यामुळं, अल्टरनेटिंग फॉर्मेशन होत असल्यामुळं याची स्टॅबिलिटी जास्त असते. त्यामुळं हे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहे ते ॲडिशन रिॲक्शन इझिली देत नाहीत. परंतु इथं जर बघितलं आपण तर द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्किन्स असतील किंवा अल्काइन्स असतील, दे इझिली गिव्ह ॲडिशन रिॲक्शन. या ठिकाणी नेक्स्ट वन, ॲरोमॅटिक कंपाऊंड दे प्रेफर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ॲरोमॅटिक कंपाऊंड काय करतील? सबस्टिट्यूशन रिॲक्शन जास्त प्रेफरन्शियली दे कॅरी आउट करतील किंवा देतील. आणि इथं
ॲलिफॅटिकमध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन दे इझिली गिव्ह सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्केन्समध्ये ॲडिशन रिएक्शन होत नाही कारण त्याच्यामध्ये अनसॅच्युरेशनच नसतं, म्हणून अल्केन्स काय करतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन देतात. नाव नेक्स्ट वन, दे डू नॉट डिकलराइज Br2 इन CCl4 अँड अल्कलाइन KMnO4. या ब्रोमिनला येलो कलर असतो, रेड ब्राऊन किंवा रेड येलो कलर असतो, आणि अल्कलाइन KMnO4ला त्याचा पर्पल कलर असतो. परंतु या ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असला तरीसुद्धा या ब्रोमिनचा किंवा अल्कलाइन KMnO4चा कलर चेंज होत नाही. परंतु जर ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये आपण बघितलं तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहेत म्हणजे अल्किन आणि अल्काइन, दे डिकलराइज द ब्रोमिन इन CCl4 अँड अल्कलाइन KMnO4. ब्रोमिनचा कलर व्हॅनिश होतो, निघून जातो, कलरलेस होतो. त्याचप्रमाणे या अल्कलाइन KMnO4चा जो पर्पल कलर आहे तो सुद्धा व्हॅनिश होतो किंवा निघून जातो वेन दे रिॲक्ट विथ अल्किन ऑर अल्काइन. नाव नेक्स्ट, देअर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स आर कॉल्ड ॲज फिनॉल्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याला OH ग्रुप अटॅच असतो तो. ॲरोमॅटिक रिंगला जर डायरेक्टली OH ग्रुप अटॅच असेल देन इट बिकम्स फिनॉल. देअरफॉर हिअर इट इज रिटन हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स आर कॉल्ड ॲज फिनॉल्स. व्हाईल इन ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स आर कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. अल्कोहोल्स म्हणजे R ग्रुप किंवा अल्काइल ग्रुपला जेव्हा OH ग्रुप अटॅच असतो, OH ग्रुपला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणलं जातं. जर R ग्रुपला OH ग्रुप अटॅच असेल देन इट बिकम्स अल्कोहोल, आणि OH ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल देन इट बिकम्स फिनॉल. ओके, नाउ यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन. Now here we are going to see about the next point, that is chemical properties of benzene. Chemical properties of benzene मध्ये आपल्याला दोन प्रकारचे रिएक्शन स्टडी करायचे. फर्स्ट ऑफ ऑल ॲडिशन रिएक्शन अँड द सेकंड वन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता ॲडिशन रिएक्शन्समध्ये आपल्याला कोणकोणत्या रिएक्शन्स बघायचे आहेत, विल सी हिअर वन बाय वन. ॲडिशन ऑफ क्लोरीन, सेकंड वन ॲडिशन ऑफ हायड्रोजन, थर्ड वन ॲडिशन ऑफ ओझोन. These three are included in the addition reactions. And the next one, second type of reaction, that is electrophilic substitution reactions. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये आपल्याला एकूण 5 रिएक्शन स्टडी करायचे. त्यातली फर्स्ट आहे हॅलोजनेशन, सेकंड वन नायट्रेशन, थर्ड वन सल्फोनेशन, फोर्थ वन फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन, अँड द फिफ्थ वन फ्रीडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. आता या सर्व रिएक्शनमध्ये या ठिकाणी दिस इज ॲडिशन ऑफ क्लोरीन, ही रिएक्शन महत्त्वाची. ॲडिशन ऑफ ओझोन, ही पण रिएक्शन महत्त्वाची. त्यानंतर हॅलोजनेशन, ही रिएक्शन महत्त्वाची. आणि फ्रीडल क्राफ्ट्स असायलेशन आणि अल्कायलेशन रिएक्शन, या दोन्हीही रिएक्शन आपल्याला महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी क्लोरीन बरोबरची हॅलोजनेशन आणि ॲडिशन ऑफ क्लोरीन या ज्या दोन रिएक्शन आहेत या परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारल्या जातात. त्याचप्रमाणे फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन किंवा असायलेशन रिएक्शन याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारला जातो. नाउ यू कॅन टेक स्क्रीनशॉट हिअर. Now we will see the chemical properties addition reactions one by one. First addition reaction, that is addition of chlorine. Here question asked is what is the action of chlorine on benzene in presence of UV light or in presence of bright sunlight. UV लाईट किंवा ब्राईट सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरीनची बेन्झिनवर काय रिॲक्शन होते, अशा प्रकारचा प्रश्न 1 मार्कासाठी विचारला जातो. याचे आन्सर कसं लिहायचे, क्लोरीन on reaction with benzene in presence of UV light or bright sunlight it gives benzene hexachloride. बेन्झीन हेक्साक्लोराइडचा शॉर्ट फॉर्म आहे BHC. BHC ही जी पावडर आहे ही मुंग्यांना मारण्यासाठी पूर्वी उपयोगात आणली जायची, परंतु त्याचे टॉक्सिक रिझल्ट्स असल्यामुळं म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होत असल्यामुळं आता याचा वापर हा बंद झालेला आहे, बॅन केलेला आहे BHCचा वापर. ओके, नाव हिअर इट्स गॅमा आयसोमर म्हणजे कुणाचा, या बेन्झीन हेक्साक्लोराइडचा जो गॅमा आयसोमर आहे, गॅमा आयसोमर इट इज कॉल्ड ॲज गॅमेक्झेन ऑर लिंडेन. It is called as gamexene or linden, and this gamma isomer it is used as insecticide. Okay, now how the reaction takes place we will see here. Here it is benzene, it react with chlorine
in presence of UV light, you can write UV light or bright sunlight, दोन्हीपैकी काही लिहू शकता. At each corner of the cyclohexane, हा जो बेन्झीन, ह्या प्रत्येक कॉर्नरला कार्बन आणि हायड्रोजन आहे. याचा हायड्रोजन असणारच आहे, परंतु प्रत्येक कॉर्नरला हा क्लोरीन सुद्धा ऍड होणार आहे, कारण ही ॲडिशन रिएक्शन आहे. हा डबल बॉन्ड ब्रेक होतो, प्रत्येक कार्बन मधला हा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि प्रत्येक कार्बनला क्लोरीन अटॅच होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, Cl 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 Cl. It is the product. It is called as benzene hexachloride. It is BHC. असं जरी लिहिलं तरी चालतं, किंवा काही ठिकाणी पुस्तकामध्ये अशाही पद्धतीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. या प्रत्येक कॉर्नरला हायड्रोजन आणि क्लोरीन दोन्हीही दाखवलेले आहेत. या पद्धतीने स्ट्रक्चर काढलं तरी चालतं, किंवा या पद्धतीने स्ट्रक्चर काढलं तरी चालतं. हे दोन्हीही स्ट्रक्चर्स इक्वल आहेत. या स्ट्रक्चरमध्ये फक्त आपण हायड्रोजन दाखवलेला नाही आहे, तो कॉर्नरला जो आहे CH या इथं कन्सिडर असाच केलेला आहे. आपण इथं हायड्रोजन दाखवलेलं नाही आहे. या स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन असा सेपरेटली दाखवला तरी चालतो, किंवा या पद्धतीने स्ट्रक्चर काढलं तरी चालतं. हे दोन्ही स्ट्रक्चर्स एकच आहेत. इट इज बेन्झीन हेक्साक्लोराइड. When chlorine react with benzene in presence of UV light, it will give benzene hexachloride. Now you can take screenshot here. Now here it is the second reaction, addition reaction, that is addition of hydrogen. या reaction साठी question कसा असेल, how will you prepare cyclohexane from benzene. या ठिकाणी या रिएक्शनचा किंवा क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं आहे, when mixture of hydrogen and benzene is passed over nickel as catalyst at 453 to 473 Kelvin temperature. इथं हे टेम्परेचर आणि निकेल कॅटलिस्ट हे नाव महत्त्वाचं. It will give cyclohexane. How the reaction takes place we will see here. It is benzene. It requires 3 molecules of hydrogen. Reaction takes place in presence of nickel as catalyst. Temperature 453 to 473 Kelvin. Here addition of hydrogen to benzene takes place. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डबल बॉन्ड, हा जो कार्बन आहे प्रत्येक कॉर्नरला, या प्रत्येक कॉर्नरला एक एक हायड्रोजन ॲड होतो. 1 2 3 4 5 6 हायड्रोजन लागतील. या ठिकाणी आपण 3H2 लिहिलेलं आहे. अँड इट विल गिव्ह द प्रॉडक्ट ॲज सायक्लोहेक्झेन. इथं डबल बॉन्डचं सॅच्युरेशन झालेलं आहे, डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्डमध्ये झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन ॲड होतो. देअरफॉर दिस कंपाऊंड इज ऑब्टेन्ड, दॅट इज सायक्लोहेक्झेन इज ऑब्टेन्ड बाय रिडक्शन किंवा बाय ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू बेन्झीन. दिस ॲडिशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज कॅटलिस्ट ॲट 453 to 473 Kelvin temperature. Okay, you can take screenshot of here. Now here we are going to see about the next chemical property, that is addition of ozone. या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाईल. कसा विचारला जातो, हाउ विल यू प्रिपेअर ग्लायोक्झाल फ्रॉम बेन्झीन. ग्लायोक्झाल इज द प्रॉडक्ट विच इज ऑब्टेन्ड बाय ओझोनालिसिस ऑफ बेन्झीन. अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा राईट नोट ऑन ओझोनालिसिस ऑफ बेन्झीन हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता याचं रिएक्शनचं किंवा क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं आहे, तर बेन्झीन ऑन ओझोनालिसिस फर्स्ट गिव्स ट्राय ओझोनाइड. कारण बेन्झीनमध्ये 3 डबल बॉन्ड आहेत आणि या तिन्ही डबल बॉन्डला ओझोन ॲड होतो. 3 ओझोनचे मॉलिक्यूल ॲड होतात आणि तयार होणारा जो ओझोनाइड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 ओझोनचे मॉलिक्यूल ॲड असल्यामुळे त्याला ट्राय ओझोनाइड असं म्हणलं जातं.
हा ट्रायओझोनाइड तयार होतो. हा ट्रायओझोनाइड अनस्टेबल असतो. हा अनस्टेबल ट्रायओझोनाइड दिस ऑन हायड्रोलिसिस in presence of zinc dust, it will give 3 molecules of glyazole. How the reaction takes place we will see here. या ठिकाणी आपण हायड्रोजन आणि कार्बनच्या स्वरूपामध्ये बेन्झीनचं स्ट्रक्चर काढूयात, म्हणजे ॲडिशन आपल्याला दाखवायला सोपं जाईल. इट इज डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. इट इज बेन्झीन. To this benzene 3 molecules of ozone are added. Addition of ozone takes place at this double bond. या डबल बॉन्डच्या पोझिशनच्या ठिकाणी आपल्याला ओझोनचं ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण कार्बन आणि हायड्रोजन लिहून घेऊयात अगोदर. या 2 कार्बनच्या मध्ये ओझोन ॲड होणार आहे. ओझोन ॲड होताना कसा होणार, 1 ओझोन किंवा 1 ऑक्सिजन 2 कार्बनच्या मध्ये असेल, दुसरा ऑक्सिजन या ठिकाणी, तिसरा ऑक्सिजन, आणि हे दोघांचं क्रॉस मध्ये जरी आपण ॲडिशन दाखवलं तरी काही हरकत नाही. हा ओझोनचा पहिला मॉलिक्यूल ॲड होईल. या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे इथं सिंगल बॉन्ड असेल. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, देअरफॉर सेकंड मॉलिक्यूल ऑफ ओझोन गेट्स ॲडेड हियर. अशा पद्धतीने. नाउ हियर इट इज सिंगल बॉन्ड. या ठिकाणी पुन्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड ॲड होताना पुन्हा ओझोन या ठिकाणी ॲड होईल, ऑक्सिजन, हायड्रोजन आपण इकडे लिहूया थोडासा. या पद्धतीनं ओझोनचं ॲडिशन होईल आणि या 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, देअरफॉर हियर इट इज सिंगल बॉन्ड. ओके. नाउ दिस स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर आहे, दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज ट्रायओझोनाइड. या स्ट्रक्चरला ट्रायओझोनाइड स्ट्रक्चर असं म्हणलं जातं, कारण या स्ट्रक्चरमध्ये 3 ओझोनचे मॉलिक्यूल ॲड झालेले आहेत. आता जेव्हा हा ट्रायओझोनाइड जो आहे इट इज अन अनस्टेबल कंपाउंड, therefore it undergo hydrolysis in presence of zinc dust and it will the ozonide structure breaks here. आता ब्रेकिंग कसं होणार आहे, असं वाय शेप ब्रेकिंग, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन मधला हा बॉन्ड ब्रेक होणार, हा पण बॉन्ड ब्रेक होणार, आणि या 2 ऑक्सिजन मधला हा बॉन्ड ब्रेक होणार. अशा पद्धतीनं वाय शेप ब्रेकिंग होणार आहे. ओके. हियर ऑन हायड्रोलिसिस द ब्रेकिंग ऑफ ओझोनाइड टेक्स प्लेस. आता एवढा भाग बघितला आपण, इकडे बाकीचं काही बघायचं नाही, फक्त एवढा पार्ट बघायचा. इट इज CHO आणि इट इज CHO. CHO CHO हा सिंगल मॉलिक्यूल झाला. त्यानंतर हा इथं हा CHO CHO हा सेकंड मॉलिक्यूल. त्यानंतर हा CHO आणि CHO हा थर्ड मॉलिक्यूल. देअरफॉर हियर वी ऑब्टेन द प्रॉडक्ट ॲज the reaction takes place in presence of zinc dust. Here we get CHO, single bond CHO, 3 molecules of CHO and CHO, and this compound it is nothing but glyoxal. Name of this compound is glyoxal. First of all, benzene, ozone gets added to benzene. First it gives triozonide structure. This triozonide is unstable. It undergo hydrolysis in presence of zinc dust and it will form glyoxal plus हा बाहेर पडणारे जे ऑक्सिजन आहेत they combine with zinc and it will give ZnO. This formation of ZnO, zinc oxide, it prevent the further oxidation of this aldehyde. हा CHO म्हणजे अल्डिहाइड आहे. हा अल्डिहाइड जो तयार होणार आहे याचं फर्दर कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये होणारं कन्वर्शन प्रिव्हेंट करतो झिंक. देअरफॉर झिंक इज युज्ड फॉर द हायड्रोलिसिस. ओके. नाउ यू कॅन टेक हियर स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन.
Now here we are going to study about the next type of reaction, that is electrophilic substitution reactions of benzene. त्यातली पहिली रिएक्शन आपण स्टडी करणार आहोत, that is हॅलोजनेशन. हॅलोजनेशनच्या रिएक्शनमध्ये बेन्झीन रिॲक्ट विथ क्लोरीन और इट विल रिॲक्ट विथ ब्रोमीन. परंतु आपण हॅलोजनपैकी जो फ्लोरीन आहे आणि आयोडीन आहे त्याचे रिॲक्शन आपण स्टडी करत नाही, कारण फ्लोरीनच्या रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह असतात आणि आयोडीनच्या रिॲक्शन या रिव्हर्सिबल असतात. त्यामुळे या दोन रिॲक्शन आपण कॅरी आउट करत नाही किंवा स्टडीला घेऊ शकत नाही. इथं आपण फक्त क्लोरीन किंवा ब्रोमीनची रिॲक्शन स्टडी करणार. या ठिकाणी क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, तर व्हॉट इज द ॲक्शन ऑफ क्लोरीन ऑन बेन्झीन इन प्रेझेन्स ऑफ Fe और FeCl3 इन डार्क. ही कंडिशन महत्त्वाची आहे, रिएक्शन कंडिशन, कारण बेन्झीन आणि क्लोरीनची रिएक्शन आपण ॲडिशन रिएक्शन मगाशी बघितली. त्या ठिकाणी कंडिशन काय होती, रिएक्शन कंडिशन UV लाईट इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और इन प्रेझेन्स ऑफ ब्राईट सनलाईट. परंतु या ठिकाणी रिएक्शन कंडिशन काय असणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ Fe और FeCl3 ॲज कॅटलिस्ट इन डार्क कंडिशन्स. नाउ हियर व्हॉट हॅपन्स, आन्सर benzene on reaction with chlorine in presence of Fe or FeCl3 in dark it gives chlorobenzene. Here electrophilic substitution takes place. How the reaction, you will see here, it is benzene, it react with chlorine. इथं रिएक्शन कंडिशन आपल्याला देणं गरजेचं आहे. वी कॅन राईट Fe और FeCl3, दोन्हीपैकी कोणतंही लिहू शकतो. डार्क कंडिशन्स हे सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. हियर हायड्रोजन फ्रॉम कार्बन इट गेट्स रिप्लेस्ड विथ क्लोरीन, सबस्टिट्यूटेड बाय क्लोरीन बिकॉज इट इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता ही सबस्टिट्यूशन रिएक्शन असल्यामुळे इथं डबल बॉन्डला काहीही धक्का लागत नाही, फक्त या कॉर्नरच्या कार्बनला जो हायड्रोजन आहे तो सबस्टिट्यूट होतो. आणि हियर वी गेट क्लोरीन, इट इज क्लोरोबेन्झीन. नेम ऑफ दिस कंपाउंड इज क्लोरोबेन्झीन. या ठिकाणी आपल्याला क्लोरोबेन्झीन हा कंपाउंड मिळतो, कारण फक्त हायड्रोजन रिप्लेस होतो आणि त्याच्याऐवजी क्लोरीन येतो. देअरफॉर फ्रॉम बेन्झीन ऑन रिएक्शन विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ इन डार्क कंडिशन्स इन प्रेझेन्स ऑफ Fe or FeCl3 we get chlorobenzene as our product. You can take screenshot here. Okay, now the next condition, if we take chlorine in excess quantity, here if we take chlorine in excess quantity, क्लोरीन आपण जर जास्त घेतला बेन्झीनच्या क्वांटिटीपेक्षा जर क्लोरीन आपण जास्त घेतला तर या ठिकाणी काय होतं, ऑल द हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम ऑल द कार्बन, प्रत्येक कार्बनवरचा प्रत्येक हायड्रोजन हा क्लोरीननी रिप्लेस होतो. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला आपल्याला क्लोरीन मिळतो. या ठिकाणी Cl 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 6च्या 6 कार्बन इथं रिप्लेस होतात आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला क्लोरीन मिळतो. हियर एवढे मॉलिक्युल्स लागतात. हा जो कंपाऊंड आहे हा आहे हेक्साक्लोरोबेन्झीन. नेम ऑफ दिस कंपाऊंड हेक्साक्लोरोबेन्झीन. याच रिएक्शन कंडिशनला किंवा याच पद्धतीने जर आपण रिएक्शन कॅरी आउट केली डार्क कंडिशन्समध्ये आणि Fe आणि FeCl3च्या प्रेझेन्समध्ये जर रिएक्शन कॅरी आउट केली, परंतु इफ क्लोरीन इज टेकन इन एक्सेस क्वांटिटी देन वी गेट हेक्साक्लोरोबेन्झीन ॲज आवर प्रॉडक्ट. इथं क्वेश्चनमध्ये काय विचारले ते बघायचं. फक्त क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 इन डार्क असं विचारलं तर अगोदरची सुरुवातीची जी रिएक्शन घेतली ती लिहायची. इन व्हेन क्लोरीन इज टेकन इन एक्सेस क्वांटिटी असं विचारलं तर ही रिएक्शन घ्यायची. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन हियर. ओके, नाउ हियर वन मोर चेंज. क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमिनेशनची जर रिएक्शन असेल, इफ हियर ब्रोमीन इज आस्क्ड, बेन्झीन ऑल्सो रिएक्ट विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ Fe. इथं FeCl3च्या ऐवजी इट इज FeBr3. FeCl3च्या ऐवजी ब्रोमीन असेल तर FeBr3 आपल्याला इथं घ्यावा लागेल. या ठिकाणी Br2 Fe
Br3 आणि इथं आपला प्रॉडक्ट चेंज होईल. Only one bromine it get substituted here. Name of this compound is bromobenzene. If question asked what is the action of bromine on benzene in presence of Fe or FeBr3 in dark, it will give bromobenzene as our product. You can take a screenshot here. Now here we are going to see about the next property, that is nitration. Here reaction चा question. What is the action of concentrated HNO3? HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नायट्रेटिंग मिक्सचर ऑन बेन्झीन. रिएक्शन आन्सर, benzene on reaction with concentrated HNO3 and concentrated H2SO4, that is nitrating mixture, it will give nitrobenzene. How the reaction takes place, we will see here. It is benzene HNO3 concentrated in presence of concentrated H2SO4, where it is heated. For the sake of convenience, आपल्याला सोपं जावं म्हणून this HNO3 we can write OH and NO2. HNO3 we can write in this way also. Here what happens, this NO2 it gets attached to this position. या कार्बन ॲटमचा हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो, एलिमिनेट होतो आणि त्याच्याऐवजी इथं NO2 ग्रुप येतो. हा इथून रिलीज झालेला हायड्रोजन जो आहे तो OH बरोबर कंबाईन होतो. अँड हियर वी गेट द प्रॉडक्ट ॲज NO2 plus H2O. This product, the name of this product is nitrobenzene. Electrophilic substitution reaction इथे carry out होते, hydrogen replaced by NO2 and finally we. Now here the next method, next property, that is substitution reaction, that is sulfonation reaction. Question it is asked, what is the action of fuming H2SO4? फ्युमिंग H2SO4 ला ओलियम पण म्हणलं जातं. H2SO4 जो आहे तो कॉन्सन्ट्रेटेड असतो आणि तो वाफेच्या स्वरूपामध्ये फ्युमिंग कंडिशन्समध्ये तो घेतला जातो, त्याला ओलियम पण म्हणलं जातं. व्हेरी स्ट्रॉंग हिअर इट इज ऑन बेन्झीन ॲट 373 केल्विन टेम्परेचर. या टेम्परेचरला बेन्झीनवरती काय ॲक्शन होईल? बेन्झीन वेन हिटेड विथ फ्युमिंग H2SO4 और ओलियम ॲट 373 केल्विन टेम्परेचर, इट गिव्स बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस, वी विल सी हिअर. Benzene plus H2SO4. This H2SO4 हा जो आहे, for the sake of convenience we can write OH and SO3H. Oleum we can write here oleum. It is benzene. Reaction takes place at 373 Kelvin temperature. What happens here? Hydrogen from this benzene ring, it gets substituted by this SO3H group. This SO3H group gets attached to this carbon atom and we get the product as benzene SO3H. इथून जो सबस्टिट्यूट झालेला हायड्रोजन आहे, हायड्रोजन कंबाइन्स विथ दिस OH, H2 is formed and this product it is called as benzene sulfonic acid. It is called as benzene sulfonic acid. Okay, you can take a screenshot of the screen. Now here the next method, chemical reaction, that is
फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे ती फ्रीडल अँड क्राफ्ट या दोन शास्त्रज्ञांनी शोधून काढली. या रिएक्शनमध्ये अल्कायलेशन म्हणजे बेन्झिन रिंगमध्ये अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. देअरफॉर दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. या रिएक्शनसाठी ही रिएक्शन महत्त्वाची 11वीची आणि 12वीच्याही दृष्टिकोनातून. या रिएक्शनचा क्वेश्चन कसा असू शकतो? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ मिथाइल क्लोराईड. इथं अल्काइल ग्रुप इतर कोणताही येऊ शकतो. आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे. मिथाइल क्लोराईड ऑन बेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. दिस प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ही कंडिशन जी आहे ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी. For this reaction, benzene on reaction with methyl chloride in presence of anhydrous AlCl3, it will give methyl benzene. या ठिकाणी बेन्झिनच्या रिंगमध्ये हा मिथाइल ग्रुप जो आहे, आपण अल्काइल क्लोराईड मधला मिथाइल क्लोराईड जो घेतलेला आहे तो मिथाइल ग्रुप बेन्झिनच्या रिंगमध्ये इंट्रोड्यूस होतो, म्हणजेच बेन्झिनला डायरेक्टली अटॅच होतो. आता मिथाइल बेन्झिन म्हणजेच काय? द अनदर नेम फॉर मिथाइल बेन्झिन इट इज टॉलिन. हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस विल सी हियर. It is benzene. It react with methyl chloride. Methyl CH3 Cl. Methyl chloride. This reaction takes place in presence of anhydrous AlCl3. हे लिहिणं अतिशय गरजेचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. व्हॉट हॅपन्स हियर इन दिस रिएक्शन? दिस मिथाइल ग्रुप गेट्स अटॅच्ड टू द बेन्झिन रिंग. या बेन्झिन रिंगमध्ये कार्बनला जो हायड्रोजन आहे तो सबस्टिट्यूट होतो आणि त्याच्याऐवजी इथं मिथाइल ग्रुप येतो. हियर देअरफॉर वी गेट प्रॉडक्ट ॲज here it is methyl. इथून सबस्टिट्यूट झालेला जो हायड्रोजन आहे तो इथं Cl बरोबर कंबाईन होतो and we get here HCl. Now this compound is methyl benzene. Methyl benzene, it is also known as toluene. In this reaction what happens? The methyl group from methyl chloride gets attached to the benzene ring directly. Hydrogen from benzene ring is substituted by methyl group. या ठिकाणी कोणताही अल्काइल ग्रुप असू शकतो. जो अल्काइल ग्रुप असेल तो अल्काइल ग्रुप डायरेक्टली द बेन्झिन रिंगला अटॅच होईल. ओके, नाउ यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन. Now here the last chemical property of benzene, that is Friedel-Crafts acylation reaction. असायलेशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे तर इंट्रोडक्शन, आपण मगाशी बघितलं इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप, या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ असाइल ग्रुप टू बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला असाइल ग्रुप जो आहे तो डायरेक्टली अटॅच होणार आहे. या ठिकाणी क्वेश्चन कसा असेल? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ॲसिटिल क्लोराईड ऑन बेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. याच्यासाठी सुद्धा AlCl3चा प्रेझेन्स अतिशय महत्त्वाचा आहे. बेन्झिन ऑन रिएक्शन विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 गिव्स ॲसिटोफिनोल. आता ॲसिटिल क्लोराईड म्हणजे काय ते आपण अगोदर बघूयात. CH3 C डबल बॉन्ड OH. इट इज ॲसिटिक ॲसिड. वी कॅन राईट दिस वन CH3 C double bond OH. It is acetic acid. When OH group, hydroxyl group from acetic acid, it is replaced by Cl. It becomes acetyl chloride. It becomes acetyl chloride. आता या रिएक्शन मध्ये काय होतं तर हा जो ॲसिटिल ग्रुप आहे, दिस ॲसिटिल ग्रुप होल ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल असाइल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल CH3CO हा असाइल ग्रुप आहे. ॲसिटिक ॲसिड पासून तयार झाल्यामुळे त्याला आपण ॲसिटिल क्लोराईड असं म्हणतो, परंतु CH3CO हा असाइल ग्रुप आहे. दिस असाइल ग्रुप इट गेट्स डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झिन और फ्रॉम one hydrogen atom from benzene ring it is substituted by this acyl group, hence the name Friedel-Crafts acylation reaction. And the product obtained in this reaction is ह्या कार्बनला अटॅचमेंट होणार आहे. therefore here it is C double bond O.
या कार्बनला अटॅचमेंट होणार आहे, त्यामुळे हा सी डबल बॉन्ड ओ आणि या कार्बनचा हा CH3. इट इज CH3. हा असं जरी लिहिला तरी चालतो किंवा आपण डायरेक्टली असं जरी लिहिलं तरी चालतं. COCH3 असं लिहिलं तरी चालतं. हे असं लिहिलं तरी C डबल बॉन्ड O CH3 असं लिहिलं तरी चालतं. काही लिहिलं तरी आपण योग्य आहे. वी कॅन राईट दिस वन COCH3 and name of this compound is acetophenone. The hydrogen atom from benzene ring replaced, it gets combined with Cl and it forms HCl. आता हा ॲसिटोफिनोन हे नाव कसं तयार होतं ते एकदा बघूयात. CH3 C double bond O CH3. It is the molecular formula of acetone. It is the molecular formula of acetone. हा ॲसिटोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे किंवा ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे. या ॲसिटोन मधला व्हेन 1CH3 म्हणजे हा जो मिथाइल ग्रुप आहे, व्हेन इट इज सबस्टिट्यूटेड बाय फिनाइल ग्रुप, इट इज सबस्टिट्यूटेड बाय फिनाइल ग्रुप म्हणजे हा फिनाइल ग्रुप आहे. दिस इज फिनाइल ग्रुप. CH3 from acetone, it is substituted by phenyl group, it becomes acetophenone. It becomes acetophenone. And both these compounds are equal or resemble with each other. दोन्हीही सेम आहेत. हा बेन्झीन रिंग बघा, या ठिकाणी बेन्झीन रिंग जेव्हा अटॅच असते इतर दुसऱ्या कार्बनला तेव्हा त्याला फिनाइल ग्रुप असं म्हणलं जातं. दिस फिनाइल ग्रुप अटॅच्ड टू हा कीटोन, या C डबल बॉन्ड O हा कीटोन आहे, कीटोनचा फंक्शनल ग्रुप आणि हा CH3 सेम कंपाऊंड आहे ॲसिटोन पासून तयार झालेला फिनॉल. देअरफॉर इट इज ॲसिटोफिनोन. नेम ऑफ द कंपाऊंड इज ॲसिटोफिनोन. ओके. Now you can take screenshot of the screen here. Here we completed all the chemical properties of benzene and also the topic aromatic hydrocarbons. Okay, thank you.